गुड इव्हनिंग. टीईटीचा पहिला जो पेपर आहे 2024चा, तर त्याच्या संदर्भात क्वेश्चन आन्सर बघणार आहोत आपण. तर फर्स्ट क्वेश्चन आहे की वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली. हम्म कोणी मांडली बघा? वुंट, डॅनियल गोलमन, अल्फ्रेड बिने की टर्मन? राईट आन्सर सांगायचंय. यामध्ये कुठला आन्सर राईट आहे? डॅनियल गोलमन हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते राईट आहे. नेक्स्ट बघूया आपण आता क्वेश्चन. ज्ञान रचनावादी प्रक्रिया ही पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते, तर त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. एक्सप्लोर, एंगेज, एक्सप्लेन, एलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट. त्याच्यानंतर एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट. थर्ड ऑप्शन आहे इलॅबोरेट, एक्सप्लोर, इव्हॅल्युएट, एंगेज, एक्सप्लेन. आणि फोर्थ ऑप्शन आहे एक्सप्लोर, एक्सप्लेन, एंगेज, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट. तर राईट आन्सर सांगायचं याच्यामध्ये की ज्ञानरचनावादी प्रक्रिया या संदर्भात बघा, हे प्रतिमान आहे रॉजर बायबी यांनी हे प्रतिमान मांडलेलं आहे. तर 5 ई प्रतिमान आहे. तर याच्यामध्ये क्रम सांगायचा तुम्हाला. ज्ञानरचनावादी दृष्टिकोनावर आधारित प्रतिमान आहे. राईट आन्सर सांगायचंय. जे काही सेकंड आहे पहा, राईट आहे. सेकंड नंबर याच्यामध्ये काय एंगेज म्हणजेच काय गुंतवून ठेवणे किंवा खिळवून ठेवणे. त्याच्यानंतर एक्सप्लोर म्हणजे शोधणे. ठीक आहे. एक्सप्लेन स्पष्ट करणे, इलॅबोरेट विस्तार करणे आणि इव्हॅल्युएट मूल्यमापन करणे. जे काही सेकंड ऑप्शन आहे ते राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. थर्ड क्वेश्चन आहे नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमान्वयित अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? सांगा. सुयोग्य चेतकांद्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडवून आणणे, समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली. आणि फोर्थ, शिकणे म्हणजे वर्तमानात अपेक्षित बदल. अयोग्य उदाहरण सांगायचे यामध्ये. राईट आन्सर सांगायचंय याच्यामधलं कोणतं आहे ते. तर सेकंड नंबरचं जे काही आहे ते बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. काय समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. सेकंड ऑप्शन राईट आहे.
नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे? बघा, फर्स्ट ऑप्शन आहे शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात, ज्ञान शाळाबाहेरील जगाशी जोडावेत, आणि फोर्थ ऑप्शन शिक्षणात घोकंपट्टीवर भर द्यावा. कोणतं राईट आहे? हा, सी ऑप्शन राईट आहे. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. उद्गामी विचार प्रतिमान हे डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. रिचर्ड सचमन, हिल्डा टाबा, कार्ल राजर्स, डेव्हिड हंट. उद्गामी विचार प्रतिमान हे कोणी मांडलेलं आहे? प्रतिमानाच्या संदर्भात क्वेश्चन आहेत. राईट ऑप्शन आहे पहा, 2 नंबरचा हिल्डा टाबा. ठीक आहे, नेक्स्ट 2 सेकंड नंबरचा ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला. डॉक्टर ब्लूम, वाना दांडेकर, डॉक्टर दवे आणि स्किनर. 2024 मध्ये विचारलेले क्वेश्चन पेपर आपण बघतोय. तर याचं राईट जे काही आन्सर आहे ते डॉक्टर दवे हे राईट आहे. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॉक्टर दवे यांनी केलाय. नेक्स्ट, अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? प्रोजेक्ट पद्धती, डाल्टन पद्धती, बालोद्यान पद्धती की बुद्धिमंथन पद्धती? सांगायचंय राईट आन्सर. हा, डी ऑप्शन हे राईट आहे, बुद्धिमंथन पद्धती. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 8वा क्वेश्चन आहे, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक डॅश डॅश यांनी मानले जाते? वॅटसन, लेविन, टॉलमन की गॅग्ने? काय येणार राईट आन्सर? राईट आन्सर सांगायचंय. श्रेणीबद्ध उपपत्तीचे जनक सांगायचे गॅग्ने आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचे जनक गॅग्ने. फोर्थ ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या
व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? नॉर्मन एल्मन, ए ट्रॅक्सलर, ऑलपोर्ट डब्ल्यू, जी ए किंबल. व्यक्तिमत्वासंदर्भात व्याख्या केलेली आहे. राईट आहे. तुम्ही जे देताय ते ए ट्रॅक्सलर यांनी ही व्यक्तिमत्वाच्या संदर्भात व्याख्या सांगितलेली आहे. ए नाही, एल्मन यांनी नाही, ट्रॅक्सलर यांनी व्यक्तिमत्वाच्या संदर्भात ही व्याख्या केली आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 1969 मध्ये अमेरिकेतील दिव्यांग शिक्षण विभागाचा राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? खाली ऑप्शन दिले. या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात. सेकंड, या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. थर्ड, या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. फोर्थ, दृष्टिदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही असा प्रश्न आहे बघा. राईट आन्सर असणार आहे याचं 2 असणार आहे. या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. बी ऑप्शन जे काही सेकंड नंबरचं ऑप्शन आहे हे राईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता डॅश डॅश हा आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती स्पियरमन, थॉर्नडाईक, पॅवलॉव की स्किनर? कोणी मांडली अभिजात अभिसंधान उपपत्ती? राईट आन्सर आहे पॅवलॉव या मानसशास्त्रज्ञांनी. इव्हान पॅवलॉव या मानसशास्त्रज्ञांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे किंवा या उपपत्तीचा पुरस्कार केला आहे. आणि कुत्रा या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अध्ययन या मूलभूत प्रक्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान सांगायचंय. अध्यापन हे खरे शिक्षण, अध्ययन हे खरे शिक्षण, अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया, अध्ययन क्रिया काही अंशी स्वयंप्रवृत्त. कोणतं विधान अयोग्य आहे असं सांगितलेलं आहे बा? हा, एक जे ऑप्शन आहे ते राईट आहे. अध्यापन हे खरे शिक्षण. नेक्स्ट बघू आपण. 13वा क्वेश्चन, अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे जरुरी असते असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले. कुठला क्वेश्चन रिपीट झालाय? अकराचे आन्सर रिपीट करायचंय का?
अभिजात अभिसंधान पुरस्कर्ता पॅवलाव आहे. 3rd नंबरचा ऑप्शन राईट आहे. ठीक आहे. 13वा क्वेश्चन, अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते याचं सांगायचं आन्सर बघा. असं कोणाचं मत आहे? स्पियरमन, थॉर्नडाईक, जेम्स रॉस की जीन पियाजे? राईट आहे की थॉर्नडाईक? हे आन्सर राईट आहे. बी ऑप्शन, 2 नंबरचा ऑप्शन राईट आहे. परत जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, तर तो प्रश्न रद्द केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. 15वा क्वेश्चन, 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? मूर्ताकडून अमूर्ताकडे, अवघडाकडून सोप्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे की विशेषाकडून सामान्याकडे? हम्म राईट आहे. 4th नंबरचा ऑप्शन राईट, विशेषाकडून सामान्याकडे. डी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट 16वा क्वेश्चन, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचे आहे. विस्थापन, तादात्म्य, प्रतिपूरण की परागमन? राईट आन्सर आहे 1 नंबरचं विस्थापन. नेक्स्ट क्वेश्चन, 17वा क्वेश्चन आहे, बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे, वाढ ही गुणात्मक बाब आहे, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते की वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही? कुठला आहे राईट आन्सर? अयोग्य आहे हे आन्सर सांगायचे. ते विधान अयोग्य आहे. बरोबर आहे. जे काही 2 नंबरचं ऑप्शन आहे ते याचं राईट आन्सर आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. वाढ कशी आहे? संख्यात्मक आहे. ठीक आहे ना. विकास हा गुणात्मक आणि संख्यात्मक. नेक्स्ट, हार्वर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचं प्रमाण सारखे नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचांच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये अतिशय आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता की आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता? राईट आहे 1 नंबरचा ऑप्शन, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आता.
हृदयाची अंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नाव देणे, विविध भागांची कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकारचे उद्दिष्ट आहे? पूर्ती प्रश्न, अर्थाविष्कार करणारे प्रश्न, निबंधवजा प्रश्न की वस्तुनिष्ठ प्रश्न? बरोबर आहे. 2 सेकंड नंबरचा ऑप्शन अर्थाविष्कार करणारे प्रश्न. नेक्स्ट. पियाजे यांच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाच्या प्रौढ समायोजनामध्ये समावेशन होय. प्रौढ समाजामध्ये समावेशन होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? कोणतं नाहीये? ऑप्शन: कौमार्यावस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे, कौमारावस्था हा बदलाचा कालखंड आहे, कौमारावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे की कौमारावस्था ही हे समस्या वय आहे? वैशिष्ट्य नाही असं सांगितलंय त्यांनी. हम्म हा तिसरं ऑप्शन राईट असणार आहे. कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. नेक्स्ट. मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी डॅश डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते. हास्य, प्रार्थना, परगौरव की निर्मिती? सांगायचंय राईट आन्सर. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. तर याच्यामध्ये प्रार्थना हे राईट आन्सर आहे. 20चा आन्सर सांगायचंय का? हा, 20चं 3 आहे. जो 20वा क्वेश्चन आहे ना, तर त्याचं जे आन्सर आहे 3ऱ्या नंबरचं ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट. 22वा क्वेश्चन. कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजेच कौशल्य. खालील दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? वेग, ऊर्जा, प्रेरणा की गुणवत्ता? हम्म जर लक्ष देऊन जर तुम्ही वाचला ना क्वेश्चन, तर लगेच त्याचं आन्सर कळतं. प्रेरणा हे राईट आन्सर आहे. ठीक आहे. कौशल्याचा मूलभूत घटक नाही. प्रेरणा. हं? बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादींची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेत बालकांमध्ये आढळते? शैशवावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था की नवजातावस्था? कोणत्या अवस्थेमध्ये? तर्क, अनुमान, संवेदन. राईट आहे, कुमारावस्थेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन.
व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलन मांडलेल्या कोणत्या प्रकारामध्ये व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? कॉलरेलिक, मेलेकोलिक, काय फ्लॅमेंटिक आणि सॅग्विन. नवीन नाव आहेत बरेच. हा, राईट आहे. तुम्ही देताय ते आन्सर सॅग्विन. डी चौथा ऑप्शन आहे राईट आहे. पुढचा क्वेश्चन. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटणे हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, मनाचा कल की दृष्टिकोन? चुकीचं संवेदन झालेलं आहे. याच्यामध्ये उद्दीपक समोर आहे परंतु चुकीचं संवेदन झालंय, तर त्याच्यामुळे कुठला भ्रम होतो इथे? हा, राईट आहे, इंद्रिय भ्रम. नेक्स्ट, म्हणजे फर्स्ट ऑप्शन राईट आहे. हा, त्याच्यानंतर 26वा क्वेश्चन. अध्यापन म्हणजे काय? ज्ञान देणे, व्याख्यान देणे, अध्ययनाला प्रवृत्त करणे की शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे? राईट आहे, सी ऑप्शन, अध्ययनाला प्रवृत्त करणे हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. अभिसंधान, क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती की ज्ञानात्मक अध्ययन पद्धती? काय येणार? हा, ए ऑप्शन राईट आहे की अभिसंधान पद्धती. नेक्स्ट बघूया. 28वा क्वेश्चन. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाहीत? अमूर्त विचार करण्याची सुरुवात करतो, व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, स्वतःची भूमिका तयार करतो की भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो? सांगा आता याचं करेक्ट आन्सर काय? सगळ्यांनी प्रयत्न करायचा, आन्सर सांगायचा. हा, ह्याचं राईट आन्सर असणार आहे 2 नंबरचा ऑप्शन, व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो. ऑप्शन नंबर 2. पुढे 29वा क्वेश्चन आहे. खालील दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. काय येणार आहे आन्सर?
स्पियरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन, गिलफोर्ड. आणि इकडे 120 घटक, द्विघटक, बुद्धीचे 3 प्रकार आणि अनेक घटक. आता स्पियरमन आहे, त्यांनी काय केलेलं आहे? द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर थॉर्नडाईकनी काय सांगितलेलं आहे? बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत थॉर्नडाईकनी. नेक्स्ट पहा, थर्स्टन यांनी काय? अनेक घटक सिद्धांत सांगितलाय. आणि गिलफोर्ड यांनी 120 घटक. त्याच्यामुळे जे काही फर्स्ट ऑप्शन आहे ते राईट आहे. असे पण क्वेश्चन येतात पहा. लास्ट, सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना व पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत केले जाते. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्यांगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखी असते. याचं काय येणार आन्सर? फोर्थ ऑप्शन राईट आहे. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखी असते, हे विधान अयोग्य आहे. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात आलं आहे? आज जे काही क्वेश्चन पेपर आपण बघितलाय, म्हणजेच 2024 मध्ये विचारलेले क्वेश्चन, यांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जर घेतला असता, पण ते क्वेश्चन होणार नाहीत पूर्ण कम्प्लीट, तर आपण थोडस रिव्हिजन करूया. उपपत्त्या बघायच्या का? जेवढ्या होतील तेवढ्या उपपत्त्या बघूयात आपण. ठीक आहे. बर, ठीक आहे. 7 प्रश्न चुकले. ओके, असू द्या. चला आता थेरीज बघूयात आपण. ओरली सांगते तुम्हाला. थॉर्नडाईक यांनी जी उपपत्ती मांडली आहे, तर ती कोणती आहे सांगा? जाऊ द्या, याच्यामध्ये टाईप करण्यामध्ये पण वेळ जाईल तुमचा. मीच सांगते तुम्हाला की थॉर्नडाईक हा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली आहे. ठीक आहे. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हा या उपपत्तीचा पाया आहे. ठीक आहे. आता या उपपत्तीमध्ये मांजर यांनी यावर प्रयोग केला आहे. मी स्क्रीन शेअर नाही केली बघा, ओरली सांगते तुम्हाला. ठीक आहे, कारण आपला हा भाग पूर्ण झालेला आहे. फक्त आपण रिव्हिजन घेतोय त्याची, तर त्याच्यामुळं स्क्रीन मी शेअर केलेली नाहीये तुम्हाला. तर बघा, या उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. चुका आणि शिका ही याला उपपत्ती म्हणलं जातं असं देखील. त्याच्यानंतर नेक्स्ट उपपत्ती आहे, ती आहे पॅव्लव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती. यामध्ये काय सांगितलेलं आहे? एखाद्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर जर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणली होय. त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना
चांगल्या सवयी लावणं हे शक्य होतात. आता जो काही अभिजात अभिसंधानाचा प्रयोग आहे तर तो कुत्रा या प्राण्यावर केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्किनर. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली आहे. तर त्यांनी एक कबुतरावर आणि एक उंदीर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की साधक अभिसंधान ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे इंद्रियांच्या मुक्तपणे होणाऱ्या वर्तनांचे विशिष्ट प्रतिसादाच्या साहाय्याने दृढीकरण केले जाते. म्हणजेच यामध्ये प्रयोग केला होता बघा, त्याला स्किनर बॉक्स पेटीमध्ये उंदीर आणि कबुतरला ठेवलं होतं. म्हणजे योग्य जर वर्तन घडलं तरच त्याला पारितोषिक मिळून खायला मिळत असे. हो ना. तर त्याच्यामुळे काय सांगितलेलं यामध्ये की विशिष्ट वर्तन जेव्हा होतं तर त्याद्वारे दृढीकरणाची प्रक्रिया होत असते. तर यामध्ये एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही या ही तत्वे या उपपत्तीमध्ये आपण बघितलेली आहेत. जे काही क्रमान्वित अध्ययन आहे तर ते साधक अभिसंधानावर आधारित आहे. असा देखील क्वेश्चन विचारू शकतात पहा. क्रमान्वित अध्ययन हे कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्तीवर क्रमान्वित अध्ययन आधारित आहे. नेक्स्ट जी उपपत्ती आहे तर ती वर्दायमर, कोहलर व कोलफक्का यांची मर्मदृष्टी किंवा समष्टीवादी किंवा समकारवादी अध्ययन उपपत्ती. आता यामध्ये आपण असं बघितलं की मर्मदृष्टीने अध्ययन प्रक्रिया इथे घडत असते. तर कोणत्या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे? चिंपाजी या माकडावर प्रयोग केलेला दिसून येतो. कोणी? कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी. ठीक आहे. टाइम झालेला आहे. सर आलेत का बघूया आणि आपण थांबूया. नंतर आपण राहिलेल्या थेरीज घेऊयात वाटलं नेक्स्ट सेशनला. ठीक आहे.